नमस्कार मित्रांनो, मी आज आहे शेवगावला ओम दूध सरांसोबत. हनुमान टाकळी इथूनच एक जवळ आहे, प्रसिद्ध क्षेत्र आहे. तर त्याच्याविषयी जास्त माहितीसाठी मी आज सरांना भेटायला आलो आहे. सर, हनुमान टाकळीचं काय वैशिष्ट्य काय? हनुमान टाकळी सिद्धेचा हनुमान टाकळी या गावाविषयी बोलण्यापेक्षा ते श्री क्षेत्र आहे या संदर्भात मी बोलतोय. शेवगावपासून 26 किलोमीटर अंतरावरती आमचं हनुमान टाकळी हे गाव आहे. हनुमान टाकळीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते उपलब्ध आहेत. एक तर शेवगाव मार्गून तुम्ही वृद्धेश्वर कारखाना मार्गाने जाऊ शकता आणि ढोरजळगाव मार्गेही जाऊ शकता. दोन्हीचंही अंतर सारखं 26 किलोमीटर बसतं ते अंतर. हनुमान टाकळीविषयी सांगायचं म्हटलं तर तिथं माधव स्वामीजी महाराज जे होते, गेल्या 7 वर्षापूर्वी त्यांचे आपल्यात नाही राहिले, ते दुर्दैव आहे आपलं. त्यांच्या गुरूंनी त्यांना हनुमान टाकळीच्या गावाविषयी काहीही जास्त सांगितलेलं नव्हतं. फक्त शेवटिळ हे गाव आहे. रामदास स्वामींच्या हस्ते बसवलेली मूर्ती तिथे आहे. तिचं आपल्याला म्हणजे काय होतं, आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे एवढीच आज्ञा दिली होती. माधव स्वामींचे जे महाराज आहेत, बाबा महाराज आर्वीकर, यांचा आदेश आल्यानंतर माधव स्वामीजींनी मुंबई सोडली. 2-2.5 महिने त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या देवस्थानाविषयी चौकशी केली, पण गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांना ते गाव कुठेही जुळत नव्हतं. योगायोगाने तिसगाव पाथर्डीमध्ये ते असताना शेजारी एक त्यांच्या बाबांचा विषय झाला की मी अशा अशा कामाला बाहेर पडले. तर तिथे एक संत म्हणण्यापेक्षा सज्जन उभे होते. त्यांनी अशी सहज बोलता बोलता कल्पना दिली की बाबा, उर्धा नदीच्या काठी असं एक क्षेत्र आहे, त्या गावाला हनुमान टाकळी म्हणतात. तुमच्या त्या गाईडलाईनमध्ये बसतायत का, क्रायटेरियामध्ये बसताय का, पहा. जर असेल तर मग आम्हाला आनंदच होईल. बाबांनी गाव सोडून त्याच्यानंतर सहज म्हणून ते टाकळी जवळ आले. तर जसे जसे ते मंदिराच्या जवळ येत होते त्यांना ते संकेत मिळाले की हेच गाव ते आहे. संध्याकाळी बाबा परत ज्यावेळेस गुरुस्थानी गेले तर एक शब्दही न बोलता बाबा महाराजांनी त्यांच्या गुरूंनी कडी उघडून म्हणे, माधवा जिंकलास. बस त्यानंतर बाबांनी ते गाव आणि ते सगळं तिथं स्वतःचं हे ठेवलं. 37 वर्ष बाबांनी गावाची शिवसुद्धा ओलांडली नव्हती. गायत्री मंत्राचं अनुष्ठान असेल, बाकीचे धार्मिक कार्य असतील. हनुमान टाकळी हे गाव दारूसाठी बदनाम होतं. बाबांचं वास्तव्य तिथं झाल्यानंतर तिथे म्हणजे दारू प्रकार हा जवळजवळ बंदच झाला. सर्व मार्ग धर्मिक कार्याला लागलेत लोक. 11 कोटी रुपयाच्या वास्तू म्हणजे मंदिराचं उभारणी चालू आहे. माझी सर्व भक्तांना आणि भाविकांना विनंती आहे, तुम्ही देणगी म्हणून नका येऊया. फक्त एक श्रद्धा आमची जशी आहे तशी तुम्ही तिथे मारुतीरायाच्या दर्शनाला या. तिथे विशेष रहाड यात्रा होते जी विस्तवावरून चालली जाते. आणि मागच्या महिन्यात 23 तारखेला ती रहाड यात्रा झाली. मी तुम्हाला आमंत्रण दिलं होतं सर, कारणास्तव मला तुम्ही खेद येऊ आहे, शकला मला नाही. यायला जमलं नाही त्या दिवशी. पण तुम्ही आता ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस निश्चित या. ते मंदिर पहा. राजस्थानी दगडामध्ये बांधलेलं मंदिर, आपल्या भागात असं मंदिर होऊ शकतं ही कल्पनासुद्धा तिथे मान्य करवत नाही. दैवी चमत्कार आहेत. प्रत्येकाच्या श्रद्धा भावना जुळलेल्या आहेत. मान्य आहे मला की तुमच्या श्रद्धा तिथे असतीलच असं नाही, पण एकदा देवाचं म्हणून दर्शनाला या. तुम्ही निश्चितच तिथे जोडले जाणार. आणि सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही एकदा का होत नाही, पण एकदा तरी तुम्ही त्या दर्शनाला या. आप्पा महाराज, रमेश आप्पा तिथे असतात, त्यांचंही मार्गदर्शन असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे कुठल्याही अघोरी प्रकार चालत नाही. ते पूर्णतः तुम्हाला समजा धार्मिकतेनेच काही मार्गदर्शन करतात. तुम्ही तिथे ज्योतिष पाहायला गेले, भविष्य पाहायला गेले, असले काही तिथे उद्योग होत नाही. कुठलेही तुम्हाला जादू टोण्याचा काही प्रकार होत नाही. तुम्हाला ॲटोमॅटिकच तिथनं तुम्हाला गुण येतो, एवढं 100% सांगू शकतो. ज्यांना ज्यांना प्रचिती आलेली आहे ते लोक आजही कुठेही जरी असले तरी वर्षातनं एकदा का होत नाहीत. मला मान्य आहे की ते टाकळीचेच असले पाहिजे असं काही नाही. आमच्यासारखे जे टाकळीमध्ये नाही आहेत, मी 35 ते 40 वर्षापासून तिथे निश्चिताने नेहमी जातो. योगायोगाने मी आज तिथे ट्रस्टी म्हणून काम करतोय. हे माझं परम भाग्य आहे की माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला तिथे मला हे काम करण्याची संधी मिळाली. हे प्रसाद जो आहे तो कुठल्याही पैशात आणि त्याचं जे मानसिक स्वास्थ्य मला मिळतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा जाऊन या, एकदा तिथे दर्शनाला जा. प्रचिती निश्चितच येईल, फक्त श्रद्धा असली पाहिजे जी माझी आहे. ज्या भाविकांची श्रद्धा आहे त्यांनी निश्चित वर्षातून एकदा हनुमान टाकळीला व्हिजिट करावं. धन्यवाद.